नमस्कार शेतकरी बांधवांनो, जर तुमच्या शेतामध्ये सोयाबीन, कापूस, तूर, उडीद, मूग असे पिकं असतील तर जास्ती पावसामुळे जर तुमच्या पिकाचे तर नुकसान झालेले असेल तर त्याची तक्रार शेतामध्ये जाऊन कशा पद्धतीने तक्रार नोंदवायची आहे तरच तुम्हाला भरपाई इथं मिळणार आहे जे की पीक विमा। तर त्या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे। सर्वात पहिले तुम्हाला ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्यायचे आहे। कंटिन्यू यस गेस्टवरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला दिसेल व्हेरीफाय युअर मोबाईल नंबर टू कंटिन्यू, यावरती मोबाईल नंबर टाका। लाईव्ह तुम्हाला दाखवणार आहे की कशा पद्धतीने तक्रार करायची आहे तरच तुम्हाला भरपाई व पीक माहिती मिळणार आहे। मोबाईल नंबर टाकून सेंड OTP वरती आपण क्लिक करणार आहे। यावरती क्लिक केल्यानंतर इथं जे काही OTP आहे इथं सेंड झालेला आहे, तर ज्यांना OTP आलेला नसेल तर तुम्ही इथून रिसेंट OTP सुद्धा इथून देखील करू शकता। तर OTP आपल्याला आलेला आहे तर OTP आपण कॉपी आणि इथं पेस्ट सुद्धा इथं OTP इथं केलेला आहे। त्यानंतर इथं तुम्हाला व्हेरीफाय या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर जे काही शेतकऱ्यांचं नाव आहे ते तुम्हाला इथे दिसेल। तर त्यानंतर माय पॉलिसीवरती जाऊन तुम्ही चेक करू शकता की तुम्ही आतापर्यंत पीक विमा तुम्हाला मिळाला का नाही मिळाला का। त्यानंतर आता आपल्याला तक्रार करायची आहे। ते करण्यासाठी आता आपल्याला यावरती क्लिक करायचं आहे, क्रॉप लॉस यावरती क्लिक करायचं आहे। सर्वप्रथम तुम्हाला एक आकडा दिसेल 2, 3, 4। तर सर्वात पहिले आपलं जे काही स्टेट आहे स्टेट सिलेक्ट करून घ्या। एकही स्टेप मिस करू नका, नवीन प्रोसेस आहे ही तक्रार करायची। त्यानंतर आपलं जे काही खरीप आहे तुमचं खरीप आहे, आता आपलं 2025चं खरीप आहे ज्याने पीक विमा भरलेला आहे। तर इथं फळ विभागाचं आहे तर यावरती क्लिक करा। आपला प्रधानमंत्री फसल विमा योजना आहे तर इथं आपण खरीप सिलेक्ट करू। प्रधानमंत्री फसल विमा योजना 2025 यावरती क्लिक करायचं आहे। यावरती क्लिक केल्यानंतर आता आपल्याला प्रोसेसवरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर याआधी जर तुम्ही तक्रार केलेली असेल तर कंप्लीट यावरती तुम्हाला तुमची तक्रार इथं दिसेल। तक्रार जर नसेल केलेली तर इन प्रोसेसवरती यायचं आहे। त्यानंतर खाली दिसेल तुम्हाला न्यू क्रॉप लॉस या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला दाखवेल तुमची ID की आपण पेड पैसे भरलेले आहे, कशाचा तुम्ही पीक विमा काढलेला आहे। तर यांनी जे सोयाबीन, तूर, कापूस यांचा पीक विमा काढलेला आहे, किती रुपये भरलेले आहेत ते खाली दाखवेल। प्रधानमंत्री फसल विमा योजना खरीप 2025। त्यानंतर या ॲरोवरती ज्या क्लिक करायचं तुम्हाला। ॲरोवरती क्लिक केल्यानंतर इथं आता थोडी प्रायव्हसीसाठी इन्फॉर्मेशन ब्लर केलेली आहे। यामध्ये 3 पिकं दिसतील तुम्हाला, तर एखादं पीक आपण डेमोसाठी ॲड करणार आहोत। तर इथं प्रोसेसवरती आता क्लिक होणार नाही। जसं मी या बॉक्सवरती गोल बॉक्सवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। जसं तुम्ही यावरती क्लिक केल्यानंतर खाली प्रोसेसचं ऑप्शन येऊन जाईल। तर आता तुम्ही इथं चेक करून घ्या की कशाची तक्रार करत आहात। तर आपण इथं सोयाबीनची, खाली आहे तूर, त्यानंतर आहे आपलं कापूस। तर यावरती पहिल्यावरती क्लिक करायचं आहे। आपल्याला 3 वेळेस तक्रार करायची आहे। एक पीक असेल तर 1 वेळेस, 2 पीक असेल तर 2 वेळेस। तर पहिल्यावरती क्लिक केल्यानंतर प्रोसेस यावरती क्लिक करून घ्या। आपलं लोकेशन इथं चालू होऊन जाईल। शेतामध्ये गेल्यानंतरच लोकेशन इथं ओपन होईल। तर इथं ॲप्लिकेशन ID दिसेल तुम्हाला। तर अटॅच युअर 4 इमेज, जे की आपल्याला 4 फोटो इथं अपलोड करायचे आपल्याला। आता स्टेप बाय स्टेप आपण कॅमेऱ्यावरती जे क्लिक करणार आहे। क्लिक केल्यानंतर इथं जे काही कॅमेरा इथं ओपन झालेला आहे तर एक फोटो आपण जे घेणार आहे। त्यानंतर फोटो काढल्यानंतर इथं जे आपल्या शेतामध्ये जे काही जास्ती पावसामुळे इथं नुकसान झालेलं आहे तर इथं फोटो जे आपण इथं घेऊ। त्यानंतर राईट क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर पुन्हा एक दुसरा कॅमेरा ओपन करायचा आहे। दुसरा इकडचा एखादा फोटो घ्या। त्यानंतर दुसरा फोटोसुद्धा इथं आपण ओके व्यवस्थितपणे अपलोड करायचा आहे। तर पुन्हा त्यावरती क्लिक करा, थोडा वेळ थांबायचा आहे फोटोसाठी। पूर्ण फोटो अपलोड झालेला आहे। दुसरी इकडे चला। त्यानंतर इथं जे काही आता इथंसुद्धा भरपूर पाणी आहे आपल्या शेतामध्ये, हे पहा, त्यामुळे जे काही शेंगाची गळतीसुद्धा इथं होत आहे। पुन्हा असा फोटो घ्या। त्यानंतर असा फोटो काढायचा आहे। क्लिक होत नसेल तर 2-3 वेळेस क्लिक करा। क्लिक झाल्यानंतर पुन्हा ओके करायचं आहे। पुन्हा दुसऱ्या साईडचं इथं घ्यायचं आहे तुम्हाला। तर इथं आपण दुसऱ्या साईडचं इथं घेतल्यानंतर इथं पुन्हा दुसऱ्या इकडचं टाकायचं आहे। तर फोटोसाठी जरासा प्रॉब्लेम तुम्हाला जाऊ शकतो। त्यानंतर इथं आता आपल्याला खाली ऑप्शन आलेला आहे टेक झूम इन, म्हणजे जे काही आपलं आता पीक डॅमेज झालेलं आहे त्याचा डायरेक्ट तिथलचा फोटो घ्यायचा आहे। तर इथं आपलं जे काही आता हे पहा, जे काही आपलं क्रॉप इथं झालेलं आहे, म्हणजे जे काही झाडाला कीड वगैरे लागलेली असेल, पुरं जे काही पाणी असतील तिथला इथं तुम्हाला शेंग जे त्याचा असा फोटो घ्यायचा आहे। तर आपण इथूनच्या फोटो अपलोड करून घेऊया। केल्यानंतर आपल्याला 10 सेकंदाची रेकॉर्डिंग इथं टाकायची आहे। आता तर इथं पहिले जे आपल्याला कोणतं कारण टाकावं लागत होतं तर यावरती क्लिक करूया। सर्व माईक वगैरे चालू करून घेऊ। त्यानंतर इथं आपल्याला रेकॉर्डिंग आपली चालू झालेली आहे। पाय पावसामुळे नुकसान झालेलं आहे, पाय हे पाणी हे आपल्या शेतामध्ये पाणी आहे।
त्यानंतर हे पहा इकडे नुकसान झालेलं आपलं हे असं तुम्हाला 10 सेकंदाची ऑटोमॅटिकली रेकॉर्डिंग इथं येऊन जाईल. ओकेवरती ज्या क्लिक करायचं आहे. सर्व प्रोसेस आपली आता इथं झालेली आहे. सेव्ह अँड नेक्स्ट स्टोअरवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आता आपल्याला इथं जे काही ऑप्शन आलेलं आहे क्रॉप स्टेज, तर क्रॉप स्टेजवरती क्लिक केल्यानंतर आपलं जे काही पीक आहे आता उभं आहे म्हणजे स्टँडिंग क्रॉप इथं आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर डेट जे काही इव्हेंट डिटेल्स, त्यानंतर इथं आपल्याला वरती जे लेवल सिलेक्ट करायची आहे. तर इथं जे आहे आपलं इंडिव्हिज्युअल आहे की मल्टी फार्मर्स आहे. तर इथं आपल्याला सर्वप्रथम इंडिव्हिज्युअल सिलेक्ट करायचं आहे म्हणजे स्वतःच आहे. तर इथं जर मल्टी फार्मर असेल तर मल्टी फार्मरवरती क्लिक करायचं नाही, स्वतःच आहे. मग त्यामुळे आपल्याला पहिल्याच ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. खाली 2 नंबरचं जे स्टँडिंग क्रॉप, त्यानंतर खाली या. त्यानंतर इथं आपल्याला कशामुळे तुमच्या शेताचे नुकसान झालेलं आहे ते तुम्हाला इथं दिसतील, त्याचे रिझन ते तुम्हाला इथून चेक करून घ्यायचे आहे. तर यामध्ये पूर आहे, ढगफुटी आहे, चक्रीवादळ आहे, त्याचप्रमाणे आग आहे. तर तुमचं जे काही पुरामुळे झालेलं असेल तर पूर इथं सिलेक्ट करायचं आहे. तर इथं आपण ढगफुटीसाठी केलेलं आहे. त्यानंतर इथं तारीख टाकायची आहे. तर कालची जी तारीख होती आपण इथं कालच्या तारखेमुळे आपलं नुकसान झालेलं आहे. टायमिंग इथं टाकायचं आहे. तर तुम्ही इथं कोणत्या टायमिंगमध्ये तुमच्या शेतामध्ये नुकसान झालेलं आहे ते टायमिंग इथं टाकून द्यायचं आहे. टायमिंग टाकल्यानंतर इथं कमेंटमध्ये काही टाकलं नाही तरी चालेल किंवा लॉस टाकून द्यायचं आहे ते तुम्हाला, किंवा तुम्ही इथं टाकलं नाही तरी चालेल. त्यानंतर इथं ॲड कमेंटवरती क्लिक केल्यानंतर खाली तुम्हाला एक ऑप्शन दिसेल सबमिटवरचं. तर इथं तुम्हाला अपलोडिंग जे काही दाखवत आहे तर इथं थोडा टायमिंग लागेल. त्यानंतर अशा पद्धतीने तुम्ही तुमची तक्रार इथं करायची आहे. तर एक आता प्रोसेस झालेली आहे. त्याचप्रमाणे आपल्याला आपण जे काही सोयाबीनची केली होती पुन्हा बॅक यायचं आहे. जसं की आपण पहिल्या ऑप्शनवरती क्रॉपवरती क्लिक केलं होतं त्याच पद्धतीने इथं डॉक्युमेंट्स इथं अपलोड होत आहे. त्याच पद्धतीने बॅक यायचं आहे. पुन्हा पीक दुसरं सिलेक्ट करायचं आहे, पुन्हा तक्रार करायची आहे. ही प्रोसेस तुम्हाला इथं करायची आहे. तर इथं जे काही आपलं जे की याचा स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे. इथं सक्सेसफुल इथं झालेली आहे. जे की टोकन ID इथं आलेली आहे, आपल्याला SMS देखील आलेला आहे. तर अशा पद्धतीने करायची आहे. तर इथं गो टू होम, त्यानंतर पुन्हा आपण इथं आलेलो, पुन्हा आपल्याला न्यूवरती क्लिक करायचं आहे. पुन्हा तीच प्रोसेस करायची आहे. तर इथं आपण पहिलं जे पीक घेतलं होतं आता इथं दुसरं पीक इथं सिलेक्ट करायचं आहे. तर इथं आता आपण तूर सिलेक्ट केलेली आहे. प्रोसेसवरती क्लिक करायचं आहे. पुन्हा लोकेशन ओपन होईल. तर हीच प्रोसेस तुम्हाला 2-3 वेळेस करायची आहे. पुन्हा आपला आता तुरीचा फोटो घ्यायचा आहे. तर इथं तुरीचा जो काही फोटो आहे ते फोटो इथं घ्यायचा आहे. तर इथं अशा पद्धतीने तुम्ही जे आहे इथं तक्रार करून घ्यायची आहे. तर इथं आपण 4 फोटोसुद्धा देखील अपलोड केलेले आहेत. त्यानंतर इथं आता रेकॉर्डिंग चालू करायची आहे. रेकॉर्डिंग जे स्टार्ट केल्यानंतर ॲटोमॅटिकली रेकॉर्डिंग इथं येऊन जाईल. तर जे काही जास्ती पाण्यामुळे आपलं जे काही तुरीची सुद्धा देखील इथं नुकसान झालेलं आहे, तर भरपूर तूर इथं मेलेली आहे ते तुम्हाला इथून दाखवायचं आहे की किती लॉस झालेला आहे. ते ऑटोमॅटिक रेकॉर्डिंग इथं होऊन जाईल. त्यानंतर राईट टूवरती क्लिक करा, सेव्हवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथं आपल्याला आता निवडायचं आहे. तर इथं इंडिव्हिज्युअल सिलेक्ट करा, स्टँडिंग, त्यानंतर आपलं ढगफुटीमुळे, त्यानंतर तारीख सिलेक्ट करा, त्यानंतर डेट आपली तेच राहू द्यायची आहे. त्यानंतर इथं टायमिंग कोणत्या टायमिंगला झाला होता, सबमिटवरती क्लिक करायचं आहे. तर इथं अपलोडिंग होणे सुरू झालेलं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या पिकाचे जेवढे काही पिकं असतील ते बॅक यायचं आहे. ज्याचे तुम्ही क्लेम केलेला आहे त्याचा दुसऱ्या वेळेस दुसऱ्याचा क्लेम करायचा आहे. सोयाबीनचा केला होता, आता तुरीचा त्याच पद्धतीने तुम्ही कापसाचा देखील क्लेम इथं करून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही क्लेम करू शकता. ही शेतामध्ये जाऊनच तुम्हाला तुमचा क्लेम इथं करायचा आहे. तर अशाच अपडेट्ससाठी आणि नवीन व्हिडिओजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नवीन व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील. तिचं अपलोडिंग झाल्यानंतर सबमिटवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर तुमची जे काही तक्रार आहे तिथं नोंदवल्या जाईल. तर इथं जे काही म्हणजे % इथं झालेलं आहे. तर तुम्ही कशाच्याबद्दल तुमच्या मनामध्ये जर काही डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. त्यानंतर इथं अशा पद्धतीने तुम्ही तुमची तक्रार नोंदवू शकता. त्यानंतर इथं अपलोडिंगसाठी जरासं नेटवर्क स्ट्रॉंग असणेसुद्धा आवश्यक आहे. तर ही जर ॲप्लिकेशन वर्क करत नसेल तर तुम्ही पुन्हा हे प्रोसेस करायची आहे. तर इथंसुद्धा झालेलं आहे, याचासुद्धा आपण स्क्रीनशॉट काढलेला आहे. गो टू होमवरती मी क्लिक करणार आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही तक्रार करू शकता. तर इथं तक्रार केल्यानंतर तुम्हाला इथे दिसेल कशाची तुम्ही इथं तक्रार केलेली आहे. त्यानंतर इथं कंप्लीटवरती क्लिक करायचं आहे. इथं काहीच दाखवत नाही. तर इथं तुम्हाला 2 नोंदवले आहे, 3 नोंदवून घ्यायचे आहे. तर अशाच अपडेटसाठी आणि नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू.